आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाळे सर. सर, सध्या महाराष्ट्र सरकारकडे पैशाची चणचण आहे लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे. ओबीसींनाही निधी मिळत नाही. तुम्ही अल्टिमेटम दिला सरकारला असं कळते काय? नाही, हे बघ म्हणूनच आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जसं हॉस्टेल आहे, स्वाधार योजना आहे किंवा आता PhDच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून छात्रवृत्ती फेलोशिप देण्याचा निर्णय सरकारने ऑक्टोबर 2024मध्ये घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि इतर ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या. याच्याकरता परवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून धरणे देऊन सरकारकडे ही आग्रहाची मागणी ठेवलेली आहे की आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर, युवकांवर आणि जनतेवरती अन्याय करू नका. की त्याच्यामध्ये प्रामुख्याने की जेव्हा मागच्या वर्षी आमची सरकारसोबत चर्चा झाली होती, सरकारने आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना किंवा सर्वेक्षण झालं, आता तेलंगणामध्ये सुद्धा सर्वेक्षण झालं, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण सर्वेक्षण करू. परंतु त्याची कुठेही अजूनपर्यंत सुरुवातसुद्धा महाराष्ट्र राज्याने केलेली नाही. म्हणून बिहार आणि तेलंगणाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीय करून ओबीसी समाजाची जातनीय जनगणना करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि सध्या जो हे आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नाही, कारण वारंवार ते निघते. ओबीसीचा जो काही बॅकलॉग आहे 1,00,000 पदांच्यापेक्षा जास्त पदांचा बॅकलॉग आहे, तो लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावा आणि इतरही मागण्या घेऊन. पण प्रामुख्याने जे आहे की जे या पोरांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला त्यांना निर्वाह भत्ता हा दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे. ज्या पोरांना स्वाधार योजनेमध्ये पात्र ठरलेले आहे त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आणि ज्या PhD विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून लवकरात लवकर फेलोशिपची रक्कम अदा करावी आणि इतरही मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. कधीपर्यंत अल्टिमेटम आहे? काही पुढच्या आंदोलनाच्या तयारीत आहे का राष्ट्रीय ओबीसी महासंघ? आता आम्ही 31 मार्चपर्यंत मुदत देऊ त्यांना, कारण आता बजेट होणार आहे. त्या बजेटमध्ये कशा प्रकारची तरतूद करतात आणि हे पकडून आम्ही 31 मार्चपर्यंत सध्या अल्टिमेटम देतो आहे. कारण काही अनेक वेळा ते सांगतात की आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागेल. या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन पुरेशा निधीची बजेटमध्ये तरतूद करावी हा सुद्धा त्यामागचा उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.